जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. चित्रपटांचा विषय चालूच आहे. तर एक विषय बोलायचा राहून गेला त्यात. कान्स आणि ऑस्कर हे असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे कुठलाही प्रादेशिक म्हणा किंवा देशाचा चित्रपट असतो, तो त्या देशाला, त्या प्रदेशाला रिप्रेझेंट करत असतो. त्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो. खालिद का शिवाजी सारखे चित्रपट असो, स्लमडॉग मिलेनियर सारखे असो, ज्याला 8 ऑस्कर भेटले, डॅनी बॉयल यांनी दिग्दर्शित केलेला होता, किंवा आता ऑस्करसाठी पाठवला गेलेला होमबाउंड असो. काय प्रतिमा आपल्या देशाची हे चित्रपट त्या त्या देशामध्ये परदेशातल्या लोकांसमोर उपस्थित करतात, प्रदर्शित करतात, रिप्रेझेंट करतात. किती दुःखद गोष्ट आहे. आपण म्हणतो की बाबा भाजपा, हिंदू राष्ट्र आणि आपली सत्ता वगैरे वगैरे. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय मंचावर वीरदास सारखा एखादा कॉमेडियन जातो आणि तो सुरुवात करतो की मी त्या देशातून येतो, आणि पुढचा बोलल्या जाणारा प्रत्येक शब्द हा वाईट बोलतो आपल्या देशाबद्दल. एक काळ होता की शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं. आंतरराष्ट्रीय मंचावर, राष्ट्रीय तर सोडा, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची जी प्रतिमा मलिन केलेली आहे. डॅनी बॉयल भारतात आला, त्यांनी स्लमडॉग मिलेनियर बनवला. भारतातली ह्युमन ट्रॅफिकिंग, इथल्या स्त्रियांची अवस्था, इथल्या झोपडपट्ट्या, त्याचं नाव स्लमडॉग आहे ना. त्यानंतर इथला क्राईम, इथलं जातीद्वेष वगैरे वगैरे, धर्मद्वेष त्यांनी दाखवला. त्या सहजतेने इतके नाईव दाखवता तुम्ही आपल्या हिंदूंना किंवा भारतीयांना. आज वेनेझुएला सारख्या देशामध्ये किंवा नॉर्थ कोरिया सारख्या देशामध्ये किंवा सोमालिया सारख्या देशामध्ये इतक्या मोठ्या लेवलला ह्युमन ट्रॅफिकिंग चालते. असं नाही की भारत त्याच्यात खूप पुढे आहे, अग्रेसर आहे, किंवा या संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या, जपानमध्ये क्राईम आहे, इटलीमध्ये क्राईम आहे, मेक्सिकोमध्ये प्रचंड क्राईम आहे, रशियामध्ये क्राईम आहे. रशियन गँगस्टर जे असतात ते सगळे, रशियन माफिया सगळ्यात स्ट्रॉंग पॉवरफुल माफिया आहे. अमेरिकेमध्ये गँगस्टर आहेत, अमेरिकेमध्ये माफिया आहे. पण कधीही ती लोक रिप्रेझेंट करताना ते त्या देशाचा कुठे अपमान होईल अशा पद्धतीनं त्या देशाला रिप्रेझेंट करत नाही. आपल्या देशामध्ये तो डायरेक्टरच बाहेरचा आहे, डॅनी बॉयल. किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा जेव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी चित्रपट बनवले जातात, तेव्हा ते अशा पद्धतीने बनवले जातात की त्यामध्ये हिंदूंना किंवा भारतीयांना अतिशय मूर्ख, बावळट दाखवले जातात. इथे फक्त झोपडपट्ट्याच आहेत, इथे फक्त घाण आहे, इथे फक्त मच्छर आहेत, इथे फक्त स्त्रियांना खूप पायदळी तुडवलं जातं. ह्याच पद्धतीचं प्रेझेंटेशन असते या सगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांकडून, ज्या पद्धतीने भारत दाखवला जातो. आज होमबाउंड ऑस्करसाठी जातोय. दलिताच्या खांद्यावर मुसलमानाची बंदूक. न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख आला. बशरत पीर नावाच्या एका मुसलमानानं तो लिहिला एक लेख. त्या लेखाला नीरज घायवान यांनी वाचलं आणि धर्म प्रोडक्शनच्या अंडर हा होमबाउंड नावाचा चित्रपट बनवला. हे एवढं सोपं नाहीये. एका लेखावर हा चित्रपट बनला आणि त्याला ऑस्करसाठी, हे पूर्ण स्ट्रॅटेजी असते. धर्म प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. धर्म प्रोडक्शनने एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. एक त्यांनी ठेके तत्वावर एक गोष्ट घेतलेली आहे, ठेकेच्या तत्वावर, की या मुसलमानांचे जे जिहादी वृत्ती आहे, जिहादी वृत्तीचे मुसलमानचे अपराध धुवून काढण्याची. न्यूयॉर्क चित्रपट आहे, त्याच्यानंतर माय नेम इज खान चित्रपट आहे. 9/11 नंतर आपल्या मुंबईच्या माफ करा, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर धर्म प्रोडक्शनने 2-2 चित्रपट बनवले. कशासाठी? की त्यानंतर मुसलमानांवर किती अत्याचार झाला, त्यानंतर मुसलमानांवर किती अतोनीत त्यांचा अतिशय छळ झाला, मुसलमान किती चांगले आहेत, माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररिस्ट. किंवा न्यूयॉर्कमध्ये कशा पद्धतीने बाबा साध्या भोळ्या मुसलमानांना, आयटीमध्ये काम करणाऱ्या एकदम साध्या साध्या लोकांना कसं काय हे केलं जातं, त्रास दिला जातो त्यांना, मग त्याच्यातून त्यांच्यातली टेररिस्ट वृत्ती कशी बाहेर येते. आणि अमेरिकेमध्ये ह्या पद्धतीचे त्रास दिलेले आहेत मुसलमानांना, म्हणून ते टेररिस्ट झालेत. म्हणजे तिथे सुद्धा संघ भाजपा कशा पद्धतीने काम करते. लोक म्हणतात ना की संघ भाजपा आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दहशतवाद आहे, आतंकवाद आहे. बघा न्यूयॉर्कमध्ये सुद्धा तिथले तिथले ख्रिश्चन वाईट आहेत. हो, मुसलमान चांगला आहे, ख्रिश्चन वाईट आहेत चाले अमेरिकेतले. मुसलमान चांगला आहे, भारतातले हिंदू वाईट आहेत. ही जी मानसिकता जी धर्म प्रोडक्शनने ते पकडून धरलेली आहे, अशा पद्धतीने हे काम करतात. दशरथ पीरने लिहिलेला तो लेख, त्याची काय शाश्वती, काय शहानिशा आहे आपल्याकडे?
एका व्यक्तीच्या अनुभवावर तुम्ही असा चित्रपट बनवता आणि तो चित्रपट संपूर्ण भारताचं रिप्रेझेंटेशन करतं असं दाखवतात. दलित अत्याचार, मुसलमान अत्याचार, दलित अत्याचार, मुसलमान अत्याचार, दलित अत्याचार, मुसलमान अत्याचार, याच्या भोवती पूर्ण जग फिरतं. आज कुठलीही तुम्ही साधी एखादी वेब सिरीज उचलून बघा. समजा काही दिवसांपूर्वी पाताल लोक आली होती. त्यामध्ये एक मुसलमान जो अ, म्हणजे भावी IPS असतो, तो परीक्षा पास झालेला असतो. एक CBI ऑफिसर आणि एक IPS ते गप्पा करताना दाखवले, की हा परीक्षा पास झालाय. अच्छा, अब इन लोगों में से भी बहुत से लोग आगे आ रहे हैं. ये लोग भी अब पढ़ाई करते हैं, तरक्की करते, अशी ती बोलते. कुठली CBI ऑफिसर कोण्या मुसलमानाच्या तोंडावर म्हणे, "अरे अच्छा, तुमचे लोक पण आता हे करतात रे, तुमच्या लोकांना पण अधिकार." असं कोण बोलतं रे? एक CBI रँकचा ऑफिसर असा बोलतो का? त्याला वारंवार त्याच्या याच्यासाठी टोमणे बसतायत मुसलमानाला मुसलमान असण्यासाठी. 2 पोलिसवाले गोष्टी करतायत, गप्पा करतायत आणि म्हणतात, की "अरे मियाँ भाई को पकडने मियाँ भाई जाएगा तो और क्या होगा?" एवढे ते ड्युटीशी प्रामाणिक आहेत का? की बाबा त्यांना चोर पळून गेल्याचं दुःख होतंय. काय आपण या समाजाच्या मनावर पेरतोय? BBC सारखं एखादं न्यूज चॅनल जातं. तळागाळातून कुठल्याही तरुण काहीतरी, काहीतरी घेऊन येतं आणि बघा इथे मुसलमानांवर अत्याचार झालाय. इथे जेलामध्ये सुद्धा कास्ट सिस्टम चालते आतापर्यंत. 9-9 वर्ष अॅट्रॉसिटीमध्ये आत राहिलेली लोकं आहेत. खोट्या बलात्काराच्या केसेस आणि अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये 9 वर्ष आत राहून बाहेर आलेली लोकं आहेत. आणि नंतर समजलं की बाबा तो गुन्हाच खोटा होता. या लोकांवर कधी BBC कव्हरेज देते का? अ, अशा कित्येक घटना घडतात. परवा मी एक इंटरव्ह्यू पाहत होतो. एक शीख व्यक्ती त्याचं दुःख सांगत होता. एक मुसलमान सी गुलाम रसूल ਉਹਦਾ ਨਾਂ ਸੀ ਉਸਨੇ ਇੱਕ ਲੜਕੀ ਦੀ ਡਿਮਾਂਡ ਕੀਤੀ ਔਰ ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਹਟਾ ਦੇਾਂਗੇ 10 ਸਾਲ ਤੋਂ ਲੈ ਕੇ 40 ਸਾਲ ਦੀ ਤੱਕ ਜਿਹੜੀਆਂ ਸੁਨੱਖੀਆਂ ਸਨ ਸਾਡੇ ਇਲਾਕੇ 'ਚ ਬੜੀਆਂ ਤੇ ਉਹ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਆਪਣੇ ਆਵਾਜ਼ ਮਾਰੀ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਆਪਣੀ ਬੇਟੀ ਨੂੰ ਮਾਨ ਬੇਟਾ ਆ ਜਾ मेरी बहन ने अपनी गुत्ती की थी और मेरे पिताजी ने बड़े गुस्से नाल उहदे ते पता किया और मोरी कृपान और सिर परे सीटे उन्होंने सारे ने कटना शुरू किया खट 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 की आवाज आम सी मैं यकीन जान के जाना 60 साल मैंने अज की याद है किसी ने हाई नहीं की बस वाहिगुरू की आवाज आती रही है की बाबा आमच्या इथला एक पॉवरफुल तिथला मुसलमान होता. त्याने येऊन म्हणे माझ्या वडिलांना तो म्हातारा आहे. म्हणते मुलगी मागितली की तुमची पोरगी द्या एक कोणती तरी. तर त्याने माझ्या वडिलांनी पोरीला बोलावलं म्हणे आणि तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला आणि ते सांगताना त्याला हुंदका आला. अशी एक स्टोरी सांगत होता तो अशा आशयाची. त्या शिखाचं रडणं त्या म्हाताऱ्याचं मातीत घातलं ना आपण. आज लंगर होतात गुरुद्वारांमध्ये मुसलमानांसाठी. त्या आपल्या CA-NRCच्या तिथे शीख लोक लंगर देतात. एका ग्लास दुधाची किंमत काय आहे? काय आहे एका ग्लास दुधाची किंमत? एखाद्या शिखाला विचारा. तर मोतीराम मेहराच्या संपूर्ण कुटुंबाला उसाच्या रस काढण्याच्या चरख्यामध्ये घालून, पिळून मारून टाकलं. त्याच्यामध्ये चेंदून. ते आहे दुधाच्या ग्लासाची किंमत. 4 साहबजादेसाठी दिलेला तो बळी आहे, की बाबा गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना दूध मिळालं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोतीराम मेहराची पूर्ण कुटुंब वजीर खाननं चरख्यात घातलं. आणि आपण सांगतो त्या ऊसाच्या मशीनमध्ये घातलं आणि तिथं कोणती मनुस्मृती आली होती रे? वजीर खान का मनुस्मृती वाचून शिक्षा दिली का? आज एवढे हत्याकांड झालेत. आज मोपल्याचं बंड झालं. पश्चिम बंगालमध्ये ज्या दंगली झाल्या, हजारो लाखो बलात्कार झाले, इतक्या हत्या झाल्या आणि आमचं काय असतं? संघ, भाजपा, ब्राह्मण. संघ भाजपाबद्दल तर मला काडीचीही सहानुभूती नाही. हे सगळं जे घडतंय, हे संघ भाजपाच्या डोळ्यात देखत घडतंय. आणि जसं मी कायमस्वरूपी सांगत असतो, की जीभ किती बाहेर काढावी? मुस्लिम लांगुल चालनासाठी एवढी जीभ बाहेर काढतं काँग्रेस आणि दंगलीत लांगुल चालनासाठी एवढी जीभ बाहेर काढतं भाजपा. एवढी आणि पाटून, चाटून, पुसून स्वच्छ करून देतं. भाजपासारखा लांगुल चालनामध्ये नालायक पक्ष या जगामध्ये अस्तित्वात आलेला नाही. अत्यंत तृतीय श्रेणीचा नालायकपणा भाजपा सध्या करते. तृतीय श्रेणीचा. कुठल्याही पद्धतीने सवर्णांच्या अधिकारावर त्याचं भाजपाचं म्हणणं आहे, सत्ता भेटली पाहिजे. सवर्ण गेले गाढवाच्यात. काही देणं घेणं नाहीये. तुमचा जगायचा अधिकारच नाकारलाय. मी आजही सांगतो, ज्याला हे खोटं वाटत असेल, त्याने मध्य प्रदेशच्या सरकारने दिलेला ॲफिडेव्हिट वाचावं. कोर्टामध्ये दिलेला ॲफिडेव्हिट. आरक्षण वाढवण्याच्या मागणीसाठी कोर्टात दिलेला ॲफिडेव्हिट वाचावं. किंवा जस्टिस गवईला
समर्थन देणारे भाजपाचे महाराष्ट्रातले लेख आणि हे वाचावे, पॉडकास्ट वगैरे किंवा जेही चॅनल त्यांचं म्हणणं ऐकावं. एक न्यूज कव्हरेज पाहिलं मी, हे बीबीसी सारख्याच एका चॅनलने केलं की चैत्यभूमी दीक्षाभूमीवर लोकांचं मनोगत घेतलं आणि तिथं लोक म्हणतात की ही लोक येतात तिथे आवाज करतात, गाणी वाजवतात आणि उपद्रव वाढवतात वगैरे वगैरे ते बोलतात. त्याच्यावर शिव्या घालणारे सुद्धा हे भाजपाची ब्राह्मण लॉबीज आहे बरं. हा, महामानवाच्या जयंतीला ही लोक, ही कोण नराधम आहेत, यांना फासावर चढवा वगैरे वगैरे. अरे बाबा, ती जी लोक बोलतायत ना, त्याचे म्हातारे बोलतायत, ते जाती द्वेषातून नाही बोलत आहेत. तुम्ही समजून घ्या बाळांनो, ही ती लोक आहेत जी गणपतीच्या मिरवणुकीच्या विरोधात सुद्धा असतात. ही तीच लोक आहेत की जे कुठल्याही जयंतीच्या विरोधात असतात, डीजेच्या विरोधात असतात, आवाजाच्या विरोधात असतात, उपद्रवाच्या विरोधात असतात. ते कुठल्या जातीविशेषाला लक्ष नाही करत आहेत, ते उपद्रव मूल्याला ते लक्ष करत आहेत. त्या असंतोषातून, त्या रागातून ते बोलत आहेत. आज कोणीही उपद्रवावर सुद्धा भाष्य करू शकत नाही, नाहीतर तुम्ही मारून टाकले जाल. तुम्हाला धमक्यांचे फोन सुरू होतील, तुमच्या कुटुंबाला मारण्याच्या धमक्या येतील आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ह्या गोष्टीला योग्य ठरवलं जाईल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इतकं भयंकर आपण हे झालेलो आहोत, आपल्यात एवढा अपराध गंड आलेला आहे, इतका न्यूनगंड आपल्यामध्ये आलेला आहे की मी आता 5वी 6वीला होतो. मी नावासच सांगतो, आता अजूनही तो मुलगा असेलच, ओमप्रकाश माकोड नावाचा मुलगा होता. आमच्या इकडे सूर्यवंशी वारी म्हणून एक समाज असतो, तो त्या समाजातला होता. त्याचा हात मोडला तिथल्या दलित वस्तीच्या मुलांनी. दलित हा शब्द वापरतोय मी कारण की दुसरं थेट नाव घेतलं तर डायरेक्ट ॲट्रॉसिटी असते. आता त्याचा हात मोडला 5-6 जणांनी मिळून. तेव्हा आम्हाला एक शिक्षक होते, हेच लेफ्टिस्ट आयडिओलॉजीचे, माझ्या नात्यात आहेत ते. त्यांनी त्या हात मोडणाऱ्यांच्या बाजूने आर्ग्युमेंट केली की एवढ्या सगळ्या जणांनी मिळून ह्याचा हात मोडला म्हणजे ह्याचंच काहीतरी चुकलं असेल ना, त्याला एवढी सगळी मुलं मिळून कशी काय मारतील? ती जी कणव आहे त्यांच्या मनामध्ये, अपराधाला शह देण्याची ही जी भाषा आहे. मी आज मला वाचता एक स्क्रीनशॉट सापडला. एक पासी आहे, धनंजय पासी नावाचा एक दलित नेता आहे. तो म्हणतोय की आमचे सगळ्यात जास्त लोक जेलमध्ये आहेत, आरटीआय टाकून शोधून घे, आम्ही जर का लायकीत आलो तर तुम्हाला घरात घुसून मारू. अपराधाचं उदात्तीकरण सुद्धा मान्य आहे आमच्या समाजाला. की एक लहान लहान मुलांचं टोळकं एका लहान मुलाचा हात मोडतो, ते सुद्धा जस्टिफाय करायला आमचे शिक्षक, मराठा समाजाचे माझ्या नात्यातले शिक्षक पुढे येतात. मोडलाच पाहिजे हात. अरे सवर्णांचे हात मोडा, पाय मोडा, कापून टाका, यांच्या बायका उचला, यांना संपून टाका, खतम करून टाका साल्यांना एकदाच. या देशात केवळ दलित आणि मुसलमानांचं राज्य असलं पाहिजे, हे शिक्षक बोललाय मला एक. आणि त्याला आदर्श शिक्षक, फुलेंचा आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे. देऊळगाव राज्याचा शिक्षक आहे. मला बोललेला आहे तो, तुम्ही समुद्रात जा रे म्हणे. हिंदूंना खड्ड्यात घालण्याची ही जी मानसिकता हे भाजपाने इतकी वाढवून ठेवलेली आहे. मोहन भागवत म्हणतात, प्रातस्मरणीय पूज्यपाद श्री मोहन भागवत म्हणतात, आता येणाऱ्या पुढच्या 200 वर्षासाठी सुद्धा आरक्षण झालं पाहिजे. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षण गेलं पाहिजे. मग 75% आरक्षण झालं पाहिजे. मग असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि सवर्णांनी कुठं जायचं रे? कुठं जायचं? विषय आपल्या चित्रपटांचा आहे. तुम्ही सेन्सर बोर्ड असो किंवा कुठले चित्रपट आपल्या देशाचं रिप्रेझेंटेशन करतात, ह्याच्यावर सुद्धा तुमचं काही वचक नाहीये, ह्याच्यावर सुद्धा तुमचं काही लक्ष नाहीये. हे जय भीमच्या नावाखाली या युती करून ह्या अशा चित्रपटाच्या, साहित्याच्या, ह्या अशा न्यूज चॅनलच्या, न्यूज पोर्टलच्या, या सगळ्या माध्यमातून समाजाच्या मानगुटीवर जो हा विचार बसलेला आहे, हा जो विषय बसलेला आहे की आपल्या पूर्वाश्रमीत आपल्यावर काय अन्याय झालेले आहेत, काय अत्याचार झाले आहेत, ज्या पद्धतीने कत्तली झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने बलात्कार झालेले आहेत, ते कोण्या लोकांकडून झालेत हे विसरून काहीतरी सांस्कृतिक दहशतवाद म्हणून जे हेजडे चाळे चाललेले आहेत आमच्या समाजामध्ये, या पूर्ण जगाला माहिती आहे. युनाइट द किंगडम नावाने UK पर्वाला एकत्रित आले. लाखोच्या संख्येने लोक एका स्क्वेअरला जमा होतात आणि ते म्हणतात की हे इलिगल इमिग्रंट, हे जे इस्लामिस्ट इलिगल इमिग्रंट आहेत, ते डायरेक्ट नाव घेऊन तिथला उजवा विचारसरणीचा गट रस्त्यावर येऊन उतरून त्यांचा विरोध करायला लागतो. ही परिस्थिती भारतात सुद्धा निर्माण होणार आहे का? हाच उदारमतवाद. आपण अत्याचार केलाय, आपण अन्याय केलाय, हे जे व्हाईट गिल्ट आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. बी अनअपोलोजॅटिक हिंदू, हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या बापजाद्यांनी अन्याय केलेत, माझ्या बापजाद्यांनी अत्याचार केलेत, त्याचा बदला आम्ही समजा मान्य केलं की अत्याचार केले. आज वास्तविक पाहता जी लोकांनी अत्याचाराच्या गप्पा करतात, त्या लोकांनी एक विचार केला पाहिजे, जगभरात होत होते, जगभरात भारतापेक्षा हजारो लाखो पटीने जास्त होत होते. तुम्हाला जर का पुस्तकं वाचायला जीवावर येत असेल तर जांगो अनचेन सारखे पिक्चर किंवा ग्रीन बुक सारखे चित्रपट बघा, की 60च्या दशकामध्ये, त्याच्या आधीच्या दशकामध्ये कशा पद्धतीने, म्हणजे ग्रीन बुकमध्ये 60च्या दशकामध्ये श्वेत अश्वेत कशा पद्धतीने संघर्ष तिथे चाललेला आहे, अश्वेत लोकांवर कशा पद्धतीचे अत्याचार तिथल्या गोऱ्या लोकांनी केलेले आहेत, आणि मग आम्हाला तुम्ही शहाणपणा शिकवायला या. पण तरी ती लोक त्याला कवटाळून बसलेली नाहीये.
तरी ती लोक त्या देशाचं नामोहरण करण्याच्या मागे नाहीये. ते कुठेतरी बाहेर मोठमोठ्या व्यासपीठांवर जाऊन सांगत नाहीत की आमच्या देशाने इतका अन्याय केला, इतका अत्याचार केलाय. त्या देशासारखी जर का तुम्हाला प्रगती पाहिजे तर त्या देशासारखी राष्ट्रवादी विचारधारा, ती राष्ट्रवादी विचारसरणी सुद्धा आपण अंगीकारली पाहिजे. आणि उदारमतवादाचा फटका अमेरिकेला सुद्धा बसतोय ना. ममदानी सारखी लोक न्यूयॉर्कमध्ये निवडून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तिथल्या रस्त्यावर नमाज पडायला सुरुवात होतीये ना. सारासार विचार करून, विवेकाचा वापर करून, जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघून, पूर्ण जगात काय चाललंय याचा विचार सोडून, आतापर्यंत इतिहासाने आपल्याला काय शिकवलंय हा विचार सोडून, आतापर्यंत रक्तरंजित इतिहास कोणाचा आहे हा विचार सोडून, इथे सिक्युरिटीचा प्रश्न आहे, जीवित्वाचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे, हा विचार सोडून जर का तुम्ही फक्त आम्ही अत्याचार केलाय, आम्ही अन्याय केलाय, आम्ही दोषी आहे, आम्ही पापी आहे, आता मी तुमचे चरण कमल धुवून त्याचं पाणी पिणार आहे, ही मानसिकता जर का संघ असेल, भाजप असेल, कुठलाही हिंदुत्ववादी पक्ष, हे नकली आहेत, हे नालायक आहेत, हे खोटारडे आहेत. यांना हिंदूंच्या कल्याण नको, यांना फक्त स्वतःची पॉलिटिकल इमेज चमकवायची आहे. ह्या खोटारड्या हिंदुत्ववादी संघटना, ह्या नकली हिंदुत्ववादी संघटना, जे कायमस्वरूपी ह्या अत्याचार अन्यायाच्या गप्पा करत असतात, ज्यांना काही देणं घेणं नाही की या देशामध्ये जो वोट करतोय भाजपाला, किंवा जो खराखुरा हिंदू आहे, जो प्रॅक्टिसिंग हिंदू आहे, जो उपवास करतोय, जो व्रतवैकल्य करतोय, जो पूजा करतोय, जो अर्चना करतोय, ज्याला असं वाटतंय की बाबा माझी फिलॉसॉफी, माझं दर्शनशास्त्र, माझी विचारधारा, माझा आयुर्वेद, माझी जीवन दिनचर्या, माझं एक सामाजिक चारित्र्य हिंदू समाजाचं ज्या पद्धतीने त्याला एक सामाजिक चारित्र्य असतं, ते पुढच्या पिढींपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला ते धरोहर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची याच्यासाठी प्रयत्नरत असलेला हा मध्यमवर्गीय सामान्य हिंदू जो दाबला जातोय, जो पिचल्या जातोय, जो या उपद्रव मूल्याच्या विरोधात भाष्य करण्याचा प्रयत्न करतोय, जो स्वतःच्या सिक्युरिटीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय, जो स्वतःच्या आई बहिणींच्या सिक्युरिटीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला गप्प करणारी लोक जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असतील तर त्यांच्यावर थू आहे अशा हिंदुत्ववाद्यांवर. चित्रपटाच्या माध्यमातून ह्या पद्धतीने हे फक्त एक उदाहरण दिलंय मी प्रातिनिधिक स्वरूपाचं, की त्यामध्ये जो भारत दाखवलेला आहे होमबाउंड मध्ये, तो भारत हा चित्रपटातला भारत नाही, हा तुमच्या माझ्या विचारातला भारत आहे. आज आपण भारताला अशाच पद्धतीनं पाहतोय की अरे हो, सगळीकडे दलितांवर अत्याचार होत आहेत. एक हिंदू विचार करतो, एक सेक्युलर विचार करतो की सगळीकडे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. एक कट्टर हिंदू जो विचार करतो की सगळीकडे दलितांवर अत्याचार होत आहेत, आणि एक सेक्युलर हिंदू जो विचार करतो की बाबा सगळीकडे मुसलमान, हे दोघही हे हिंदूंना घेऊन डुबणारे हिंदू आहेत, हे समाजाला घेऊन डुबणारे आहेत. या दोघांची आवश्यकता नाही, यांच्या ढुंगणावर लाता मारण्याची वेळ आलेली आहे. तो कितीही कट्टर हिंदू असेल आणि तो जर का हा विचार घेऊन चालत असेल, आणि कितीही तो सेक्युलर असेल, तो हा विचार घेऊन चालत असेल की बाबा इथे फक्त केवळ दलितांवर अत्याचार झालेले आहेत आणि इथे केवळ मुसलमानांवर अत्याचार झाले आहेत, हे दोन्ही हिंदू आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, या आपल्या येणाऱ्या समाजासाठी, आपल्या दर्शनशास्त्रासाठी, आपल्या तत्वज्ञानासाठी, आपल्या प्रॅक्टिसिंग हिंदूसाठी हे कर्दनकाळ ठरणार आहेत. आजच ही गोष्ट विचारात घेऊन हा अनअपोलोजेटिक हिंदू, हा कुठल्याही पद्धतीचा अपराधगंड, भयगंड मनात न ठेवणारा हिंदू, हा प्रॅक्टिसिंग हिंदू, स्वतःचा देव, ईश्वर, परमेश्वर मानणारा आणि कुठल्याही गोष्टींना न जुमानणारा, माझ्या देशावर माझा पहिला अधिकार आहे, हा राम, हा मी ट्रेंडिंग केला पाहिजे, हा राम या देशाचा आदर्श आहे, जो रामाचा नाही तो कामाचा नाही, हा भारत माझा आहे आणि हा हिंदूंचा देश आहे आणि हे हिंदू राष्ट्रच आहे, इथे मी कोणाच्याही पुढे झुकणार नाही, वाकणार नाही, माझ्या देवी देव धर्म देवता इष्ट यांची टीका मी सहन करणार नाही, हा विचार उराशी बाळगणारा हिंदूच या राष्ट्राचं नेतृत्व करण्यास समर्थ आहे, सक्षम आहे, आणि त्याच्याच हातात नेतृत्व असलं पाहिजे. बाकी या कोल्ह्यापुत्र्यांच्या हातात नेतृत्व देऊन आपण खूप मोठी गंभीर चूक केलेली आहे का, असा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.